आजची जनरेशन बघितलं तर आपण म्हणतो की मी प्यार के लिए ये कर दूंगा वो कर दूंगा. तुम्ही क्षणभंगूर तुमचा जो क्रश असतो तो काही वेळासाठी असतो. कॉलेज सोडल्यानंतर आम्ही घरातून दोघंही पळून गेलो आणि आम्ही त्यावेळेला म्हणजे भूमिगत झालो असं मला म्हणायचं. ती एक पॉलिटिशियनची मुलगी, एका मोठ्या घरातली मुलगी, मी तिला विचारलं की तू काय करणार. मी माझ्या जॉबवरून सुट्टीवरून परत येत होतो. त्यावेळेला एक माझ्या मित्राचा डॉक्टरचा फोन आला की त्यावेळेला मला त्या पेशंटने विचारलं की तू काय करतोस म्हणून. मी म्हटलं सर मी MPSCचा अभ्यास करतोय म्हणून. मला त्यावेळेला माहीत नव्हतं की ही व्यक्ती कोण आहे. त्यावेळेला मला माहीत नव्हतं की माझ्या आयुष्यामध्ये पुढं काय होणार आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर दीपक आनंदा हिंडे. मी पोलीस उपनिरीक्षक म्हणून मालवणी पोलीस स्टेशन मुंबई येथे सध्या कर्तव्यावर आहे. मी सन 20 मे 2015 रोजी पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झालो. तर माझा डॉक्टर ते पोलीस उपनिरीक्षक याच्या संदर्भातला प्रवास मी तुम्हाला सांगत आहे. मी मूळचा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यामधील धोंडाळपाडा नावाचं एक आदिवासी खेडेगाव आहे. तिथला मी मूळचा राहणार आहे. परंतु माझं सगळं शिक्षण लहानपण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात झालं. तर मी पोलीस उपनिरीक्षक झालो, एक इन्स्पेक्टर टू डॉक्टर, डॉक्टर टू ॲक्टर झालो. त्याच्याबद्दल मला जे सांगायचं आहे त्याच्याबद्दलचे मोटिवेशन म्हणजे प्रत्येकजण तुम्हाला सांगत असतं काहीतरी की मी आज हे आहे ते आहे. परंतु जे मोटिवेशन आहे ते तुमच्यामध्ये दडलेलं असतं. असं म्हणतात ना की काम ऐसा करो की नाम हो जाए, या फिर नाम ऐसा करो की काम हो जाए. तर आपण काय काम केलं पाहिजे, काय नाव केलं पाहिजे, त्याची प्रत्येकाची सुरुवात ही तुमच्या लहानपणापासून दडलेली असते. 1ली ते 9वी पर्यंत मी तुमच्यासारखाच एक बॅक बेंचवर होतो. म्हणजे लहान जे असतात बसतात लास्ट बेंचला बसून खोड्या वगैरे करणारं, 30-40% मार्क पडणारं, त्यापैकी मी एक होतो. आयुष्यामध्ये बरेच असे क्षण घडतात की तुम्ही त्याच्यामध्ये कलाटणी मिळते आणि तुम्ही चेंज होतात. 9वीला असताना एक स्टोरी मी छोटीशी सांगतो. 9वीला असताना माझ्या एका मैत्रिणीचा वाढदिवस होता. त्यावेळेला आम्ही सगळे मित्र आमच्या त्या मैत्रिणीच्या घरी गेलो आणि बर्थडे सेलिब्रेशन झालं. त्यावेळेला माझे आई-वडील वगैरे सगळेजण तिथं हजर होते बर्थडेला. वाढदिवस संपत आला त्यावेळेला ती जी मुलगी होती, आमच्या एका शिक्षकाची मुलगी होती, तिचा नेहमी वर्गामध्ये पहिला नंबर यायचा. त्यावेळेला मुलगी केक घेऊन माझ्यासमोर आली आणि वडील म्हटले, "जरा शिक हिच्याकडे बघून काहीतरी." आणि बऱ्याच गोष्टी अशा ते बोलले की ते माझ्या 4 मित्रांसमोर बोलल्यानंतर त्या लागल्या मनाला. त्यावेळेला माझ्याबरोबर राहणारे जे नेहमीचे मित्र असतात की हे सगळेजण अभ्यास करतात तर तू अभ्यास का करू शकत नाही. म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की 10वीला पण चांगला अभ्यास करायचा. 10वीला असताना मग आम्ही सगळ्यांनी सुरुवात केली, अभ्यासाला सुरुवात केली, चांगला अभ्यास केला. कधी नाही ते मी नेहमी म्हणजे 40-50% मार्क पडणारा मुलगा पहिल्या 3मध्ये तो माझा 3रा नंबर आला, 78% मार्क पडले. त्यावेळेला समजलं की तुम्ही अभ्यास केला तर तुमच्यामध्ये काहीतरी होऊ शकतं. तो चेंज तुम्ही दुसऱ्यामध्ये पाहता, तो चेंज पहिल्यांदा तुमच्या स्वतःमध्ये आला पाहिजे. कारण या जगामध्ये एकच गोष्ट कॉन्स्टंट आहे, ती चेंज. तर तुम्ही स्वतःला चेंज केलं तर तुम्ही दुसऱ्याला चेंज करू शकता. त्यावेळेला मला समजलं की तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुमचं नाव होतं, तुम्हाला लोकं ओळखतात, तुम्ही काहीतरी वेगळं करू शकता. 11वीला आलो. मला लहानपणापासून डॉक्टर होण्याची इच्छा होती. म्हणून मी ठरवलं की सायन्स घ्यायचं. 11वीला असताना मी 12वीचा अभ्यास सुरू केला. 11वीला मला फक्त 36% मार्क आहेत. आणि नंतर मला समजलं की काय करावं. मी 11वीला असताना 12वीचा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मी 12वीचा एकदम म्हणजे भयानक अभ्यास केला. जे तुम्ही सगळेजण म्हणतो ना की आज अभ्यास करायचा, तर मी फक्त अभ्यासच केला होता. 12वीला असताना ग्रुप मला 92% मार्क पडले आणि त्यावेळेला मी माझ्या केंद्रामध्ये पहिला नंबर आला. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला एक धक्का प्रत्येकाला लागतो. तो धक्का लागल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तशा ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्याशिवाय तुम्ही पुढचा प्रवास करू शकत नाही. झालं 12वी माझी संपली. 12वीनंतर मला मेडिकल कॉलेजला ॲडमिशन भेटलं. मी डॉक्टर जे मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जयसिंगपूर, कोल्हापूर इथं मी माझं ॲडमिशन सुरू केलं. माझं फर्स्ट इयर टू लास्ट इयर जयसिंगपूरमध्ये मी माझं मेडिकल कॉलेज सुरू केलं. त्यावेळेला मला माहीत नव्हतं की माझ्या आयुष्यामध्ये पुढं काय होणार आहे. मेडिकल कॉलेजमध्ये असताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणतरी येतं. तसं माझ्या आयुष्यामध्ये एक मुलगी आली. प्रेम आमच्या दोघांच्यामध्ये प्रेम झालं. ती एका मोठ्या कास्टची होती, मी एका वेगळ्या कास्टचा होतो. जसं मेडिकल कॉलेज संपत आलं त्यावेळेला आम्ही ठरवलं की लग्न करायचं. लग्न केल्यानंतर आमचं मेडिकल कॉलेज जसं संपलं तसं ती एका मोठ्या पॉलिटिशियनची मुलगी असल्यामुळं तिच्या घरातून आम्हाला सपोर्ट मिळाला नाही. त्यामुळे आम्ही ठरवलं की कॉलेजमधून पळून जायचं. कॉलेज सोडल्यानंतर आम्ही घरातून दोघंही पळून गेलो आणि आम्ही त्यावेळेला म्हणजे भूमिगत झालो असं मला म्हणायचं आहे थोडक्यात. काही दिवसानंतर घरातून निघून गेलो. नंतर जे तुम्ही सैराट वगैरे बघितलं असेल त्या सगळ्या स्टोऱ्या माझ्या आयुष्यात झाल्या. त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगणार नाही. कधी आपण भेटल्यानंतर बोलू. मेडिकल कॉलेज संपलं. कॉलेज संपल्यानंतर मी माझ्या वडिलांनी मला विचारलं की पुढं काय करणार. आम्ही ठरवलं की आता आमच्या घरच्यांवर काय आम्हाला बोज व्हायचं नाही म्हणून आम्ही घरातून बाहेर जाऊ. त्यावेळेला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक इन्स्पिरेशन असतं की तुम्ही काय करायचं म्हणून. माझ्या आयुष्यामध्ये माझं पहिलं इन्स्पिरेशन होते माझे वडील. माझ्या घरामध्ये आजही तुम्ही आला तर बघितलं, तुम्ही पाहाल तर ते 10वी नापास झालेलं सर्टिफिकेट त्यांच्याजवळ त्यांनी ठेवलेलं आहे. प्रत्येक वेळेला आम्ही घरातून येता जाता आम्हाला ते सर्टिफिकेट आम्ही पाहतो आणि ते आम्हाला सांगतात की
मी ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात आल्या, ज्या गोष्टीत मी फेल झालो, त्या आयुष्यामध्ये तुम्ही परत फेल होऊ नका. तुम्ही प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी सक्सेस व्हाल. तुमच्या आयुष्यात तुम्ही काहीतरी कराल ह्यासाठी मोटिवेट होत राहा. मी माझं मेडिकल कॉलेज संपल्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही जॉब करायचा. परंतु इकॉनॉमिकल स्टेबल होण्यासाठी काहीतरी पैसा लागतो. आम्ही दोघांनी ठरवलं होतं की ना माझ्या मागं माझे आई-वडील आहेत, ना तुझ्या मागे तुझे आई-वडील आहेत. तर आम्ही दोघांनी डिसिजन घेतला की आम्ही इथून कुठेतरी निघून जावं. मग आम्ही पुण्याला येऊन जॉब करण्याचं ठरवलं. त्यावेळी ती एक पॉलिटिशियनची मुलगी, एका मोठ्या घरातली मुलगी, मी तिला विचारलं की "तू काय करणार?" त्यावेळेला ती मला म्हटली की "तू जसा राहशील, जिथं नेशील तिथं मी तुझ्याबरोबर राहायला सोबत आहे." तर आयुष्यात म्हणतात ना, तुम्हाला एखादी खंबीर साथ सोबत असल्यानंतर तुम्ही काहीही करू शकता, कुठेही जाऊ शकता. जर तसं माझं प्रेम माझ्याबरोबर होतं, त्यामुळे मी ठरवलं की मी काहीही करू शकतो. आम्ही पुण्याला आलो. रुबी हॉस्पिटलला आम्ही जॉब सुरू केला. 24 अवर आर-एम-ओ शिप म्हणतात. तर आम्ही दोघांना एकमेकांनाही दिसत नव्हतो की मी कुठे आहे आणि ती कुठे आहे. त्यावेळेला 2012-13च्या दरम्यान आम्ही दोघांनी डिसाईड केलं की काहीतरी करूया म्हणून, की कुठेतरी वेगळं काहीतरी करूया. पण तो आयुष्यामधला डिसिजन घेण्याची वेळ येत नव्हती, कारण आम्हाला इकॉनॉमिकली स्टेबल व्हायचं होतं. कारण आम्हाला काही बॅकग्राऊंड नव्हतं की आम्ही स्टेबल होऊ, स्वतःचं घर असू. रेंटला राहण्यासाठी पण आम्हाला घर नव्हतं. हॉस्पिटलकडून जे अकोमोडेशन मिळालं होतं, त्यातच आम्ही राहत होतो. नंतर अचानक माझ्या आयुष्यात एक सर आले, डॉक्टर आले. त्यांनी मला विचारलं की "तू माझ्याकडे येऊन जॉब करणार का?" तर मला तिथून जॉबसाठी पुण्यामध्ये जुन्नरला जायचं होतं. मग मी पुण्याला जुन्नरमध्ये आलो. तिथं मी प्रॅक्टिस करत असताना माझ्या सरांनी सांगितलं, "एक पेशंट आहे, तू त्यांच्या घरी जाऊन तू ट्रीटमेंट कर" म्हणून. मी त्या सरांकडे गेलो, तिथं ट्रीटमेंट सुरू केली. परंतु मी त्यावेळेला ठरवलं होतं की काहीतरी करू, वेगळं काहीतरी करू. त्यावेळेला एम-पी-एस-सी म्हणून मी लक्षात आलं होतं की एम-पी-एस-सीचा अभ्यास करूया म्हणून. मग फर्स्ट टाईम मी एक मोठं पुस्तक होतं, मी ते घेतलं हातामध्ये आणि ठरवलं की वाचत राहूया. मग मी त्या पेशंटच्या घरी जात असताना ते पुस्तक घेऊन जात असो. त्यावेळेला मला त्या पेशंटने विचारलं की "तू काय करतोयस?" म्हणून. मी म्हटलं, "सर, मी एम-पी-एस-सीचा अभ्यास करतोय" म्हणून. मला त्यावेळेला माहीत नव्हतं की ही व्यक्ती कोण आहे म्हणून. त्या सरांनी मला म्हटलं की "तू माझ्याकडे आतमध्ये ये, मी तुझ्याशी बोलायचं काहीतरी." मी त्यांच्या आतल्या रूममध्ये गेल्यानंतर बघितलं की तिथं युनिफॉर्म, मेडल्स, त्यांचे बरेचसे युनिफॉर्मचे फोटो वगैरे बघितले. त्यानंतर मला समजलं की ते आय-पी-एस आशुतोष डुंबरे सर होते. त्यांनी मला सांगितलं की "तुला जर अभ्यास करायचा आहे, तर तू ह्या गोष्टी म्हणजे जॉब आणि हे ॲट अ टाईम करू शकत नाही. तू आता सध्या डॉक्टर आहे, तू एका गोष्टीवर फोकस कर." मग मी म्हटलं की मी माझ्या बायकोला, स्नेहाला मी विचारेन आणि मी ठरवेन काय करायचं ते. मी माझ्या बायकोला विचारलं की "काय करायचं?" ती म्हणाली की "तुला जर करायचा अभ्यास तर कर, मी तुझ्याबरोबर नेहमी बरोबर आहे." मी ज्या क्षणाला जिथं-जिथं डिमोटिवेट झालो, मी जिथं-जिथं मला असं वाटलं की मी संपत आलोय, खचत आलोय, त्यावेळेला माझ्याबरोबर माझं साथ, माझी प्रेम, माझी बायको माझ्याबरोबर होती. त्यावेळेला ती मला म्हटली की "तू काहीही करू शकतोस, तू फक्त कर, मी तुझ्याबरोबर आहे." आम्ही तिथून नाशिकला शिफ्ट झालो. नाशिकला त्यावेळेला ती एका हॉस्पिटलमध्ये काम करायला लागली. ती फक्त ₹7,000 पगारावर काम करायची आणि मी ठरवलं की मी अभ्यास करायचा आहे. मग मी एका लायब्ररीला जाऊन फक्त अभ्यास तिथं करत बसायचो दिवस आणि रात्र. महिन्याच्या शेवटीला अशी वेळ यायची की त्या 7,000चं घराचं रेंट देताना पैसे घरामध्ये पेट्रोलला माझ्या गाडीमध्ये टाकायला पैसे नसायचे. तर ती मला सांगायची नाही की मला सोडायला ये. मी तिला सांगत होतो की गाडीमध्ये पेट्रोल नाही, मी तुला कसं सोडायला येऊ? मग ती माझ्या अगोदर उठून हॉस्पिटलला 3-4 किलोमीटर चालत जायची आणि मी नंतर उठून अभ्यासाला लायब्ररीला निघून जायचो. अशी वेळ होती की त्या 7 दिवसामध्ये, म्हणजे महिन्याच्या शेवटच्या 7 दिवसामध्ये पगार यायच्या वाट बघेपर्यंत आम्ही लिटरली फक्त पिठलं आणि भात खाऊन राहिलेलो आहे. ही सांगण्यासारखी गोष्ट नाही, तुम्हाला गमतीसारखी गोष्ट वाटत असेल, परंतु त्या आम्ही गोष्टी अनुभवलेल्या आहेत. आणि बऱ्याचशा गोष्टी जे तुम्ही अनुभवलेल्या असतात, म्हणजे तुम्हाला सांगायच्या असतात, पण तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. तर बरेचसे माध्यम असतात की ते तुम्हाला सपोर्ट करत असतात. वेळ तशी निघत गेली. मी ठरवलं की अभ्यास करू, अभ्यास करू, अभ्यास करू. त्यावेळेला तो क्षण उजडला. मी म्हणालो 20 मे 2015. मी त्यावेळेला बऱ्याचशा एक्झाम वेगवेगळ्या देत होतो. मी 5-7 एक्झाम दिलेल्या होत्या. मी इरिगेशन डिपार्टमेंटची एक्झाम दिली, त्याच्यामध्ये पास झालो होतो. जेलरची एक्झाम दिली होती, त्याच्यामध्ये पास झालो. एल-आय-सीची एक्झाम दिली, त्याच्यामध्ये मी पास झालो. समाज कल्याणची एक्झाम दिली, त्याच्यामध्ये पास झालो. आणि ही जस्ट मी पी-एस-आयची त्यावेळेला एक्झाम देत होतो. आणि इरिगेशनची डिपार्टमेंटची एक क्लार्कची पोस्ट, तू एक डॉक्टर आहे आणि तू क्लार्कची पोस्ट का जॉइन केली, त्याची सिच्युएशन ही फक्त मलाच माहिती आहे. कारण मी त्यावेळेला काय होतो आणि काय नव्हतो आणि मला त्यासाठी काय गरजेचं आहे, हे करणं फक्त माझ्या आयुष्यातच मला माहीत होतं की क्लार्कचा पोस्ट तू का जॉइन करायला लागलेलास. कारण मला माहिती आहे की माझी बायको माझ्यासाठी कुठं काम करते आहे आणि मी घरातून का लांब आहे म्हणून. तर तुमची सिच्युएशन ज्यावेळेला चेंज होत असते, त्यावेळेला तुम्ही कुठेही कोणाच्याही हातापाया पडायला लागता, तुम्ही काहीही काम करायला लागता. मी नंदुरबारमध्ये तळोदा या तालुक्यामध्ये मी काम करत होतो इरिगेशनचं. तिथून मी माझ्या जॉबवरून, सुट्टीवरून परत येत होतो. त्यावेळेला एक माझ्या मित्राचा, डॉक्टरचा फोन आला की "डॉक्टर, तुम्ही पी-एस-आय झालात." मी त्यावेळेला बसमध्ये होतो. आयुष्यामधला तो क्षण असतो ना, त्यावेळेला तुम्ही तुमचा भूतकाळ आठवायला लागतात. तो क्षण, तो दिवस, ती वेळ तुम्ही कधीही विसरू शकत नाहीत. तो दिवसामध्ये माझे जे स्ट्रगलिंगचे दिवस होते. आम्ही लग्न झाल्यानंतर ज्या 10 बायच्या 10च्या रूममध्ये राहून, भाड्याच्या रूममध्ये राहून
आणि म्हणजे आमची पहिली रात्र आम्ही आकाशातले चंद्र सूर्य तारे बघत घालवण्यात जे घालवलेले ते सगळे दिवस आमच्या समोरून गेलेले होते. एक्झामच्या दिवशी मी ज्यावेळेला मुख्यचा पेपर देऊन खाली येत होतो त्यावेळेला मी माझ्या मनाला म्हणलो, दीपकराव हे काय तुमच्याकडून होणं शक्य नाही. ते सगळे दिवस माझ्या त्या एका फोनमधून मी सगळं विसरून गेलो. माझ्या मित्राचा फोन आल्यानंतर मी लगेच माझ्या बायकोला फोन केला की स्नेहा वी डिड इट, आपण हे केलं म्हणून. त्यावेळेला मला ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात ना की ड्रीम इज नॉट व्हॉट यू सी इन द स्लीप, इट इज द थिंग विच डज नॉट लेट यू स्लीप. म्हणजे सपने वो होते हैं कि उससे तुम्हें नींद ना आए, सपने वो नहीं की जिससे तुम हर रात नींद में देखो. तुम्ही त्या स्वप्नासाठी काहीतरी करायला लागला तर ती स्वप्न तुमच्यापर्यंत येतात. त्यासाठी काहीतरी मीडियम, काहीतरी माध्यमं तुमच्याबरोबर असली पाहिजेत. तुम्ही त्यासाठी स्वतःला झोकून दिलं पाहिजे. आयुष्यामध्ये तुम्ही जे आहात नाहीत त्याच्यासाठी सगळी पॉवर तुमची त्याच्यासाठी लावली पाहिजे, तरच तुम्ही काहीतरी होऊ शकता. 2015ला माझं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर मी माझं महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे 1 वर्षाचं ट्रेनिंग पूर्ण झालं. त्यानंतर मी मुंबईमध्ये मुंबई पोलीस दलात रुजू झालो. नंतर एक पोलीस म्हटल्यानंतर पोलीस इज अ पार्ट ऑफ लाईफ. बरेच जण माझे सिनियर्स, माझे ज्युनियर्स, माझे कलिग ऑफिसर आहेत. मी माझं आयुष्य बघितल्यानंतर मला लक्षात आलं की मी एक डॉक्टर असताना मी एक इन्स्पेक्टर झालो. त्यावेळेला तुम्ही काय करू शकता. मी डॉक्टर असताना मी एका पेशंटची वाट बघत होतो की मला कुणाला तरी ट्रीट करायचं आहे. परंतु पोलीस दलात आल्यानंतर मला लक्षात आलं की तुम्हाला कुणाला रस्त्यावर पडलेला त्याला ट्रीटमेंट देण्यासाठी तुम्हाला कुणाला बोलवायची गरज नाही. तुम्ही स्वतःहून तिथं जाऊ शकता. किंवा रस्त्यावर डेड बॉडी पडलेल्या आहेत तर पोलीस कोणाची वाट बघत नाहीत. पोलीस स्वतःहून तिथं जातो, पोहोचतो आणि त्यांचे अंतिम संस्कारही करतो. स्वतःचं कर्तव्य जपण्यासाठी तुम्ही तुमच्या युनिफॉर्मच्या पलीकडे जाऊन तुम्ही त्यांची मदत करत असता. त्यावेळेस मला लक्षात आलं की तुम्ही एक ह्युमन बीइंग, एक माणूस म्हणून तुम्ही करताना तुम्ही स्वतःचा विचार न करता तुम्ही समाजासाठी काय करताय. एक पोलीस म्हणून तुम्ही इतरांसाठी काय करताय. तुम्ही एक पोलीस म्हणून बाकीचा कितीही स्ट्रेस असला तरी तुम्ही तुमच्या घरच्या आई वडील, भाऊ बहीण, बायको सगळ्यांना सोडून तुम्ही समाजासाठी झटत असतात. हा चेंज तुम्ही तुमच्यात ज्या वेळेला जाणवतो, एक पोलीस म्हणून मला जाणवतो की तुम्ही काही करू शकता. एक पोलीस म्हणून एक तुमची इंटिग्रिटी, तुमच्या मनातून एक दुसऱ्यांबद्दल चांगलं करण्याची काहीतरी भावना चांगली असेल तर तुम्ही काहीही करू शकता. आजची जनरेशन बघितलं तर आपण म्हणतो की मी प्यार के लिए ये कर दूंगा, वो कर दूंगा. तुम्ही क्षणभंगूर, तुमचा जो क्रश असतो तो काही वेळासाठी असतो. कवीवर एक कुसुमाग्रज म्हणतात ना की प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. तर माझं प्रेम आज 15 वर्ष झाले माझ्या लग्नाला. माझ्या बायकोसोबत त्याच्या घरचे बोलत नाहीत, परंतु ती माझ्या मागं खंबीरपणे उभा आहे. मी काही नसताना माझ्यासोबत ती माझ्या उभी राहिली म्हणून मी आज इथंपर्यंत पोहोचलो. तर तुमचं प्रेम, तुम्हाला माहिती आहे की तुमच्यासाठी काही करू शकतं, परंतु त्यासाठी तुम्ही तुमच्या इतर गोष्टींना सॅक्रिफाईस करू नका. प्रेम म्हणजे त्याग, विश्वास आणि समर्पण. त्याच गोष्टी तुमच्या मेहनतीमध्ये, तुमच्या करिअरवर पहिलं फोकस करून तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी बनवायचं स्वप्न बघितलं तर सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचत राहतील. तर फक्त तुमच्यामध्ये चेंज करा, तुमच्यावर फोकस करा. आयुष्यामध्ये तुम्ही काहीतरी चेंज केलं तर तुम्ही जगाला चेंज करू शकाल. आज इथं येऊन मला तुम्हा सर्वांना मोटिवेट करण्यासाठी जोश टॉकने जी संधी दिली त्यासाठी मला जोश टॉकचे आभार मानायचे आहेत आणि जोश टॉकच्या टीमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.